श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मृत जय राम महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। समस्त मिळोनिया ही रावण गदा परिग मुसळ बाण घेऊनिया श्री रघुनंदन सर्व करुणा वेडिला। ऐरावणाचे आले रामातून ज्यावेळी लढाई चालू झाली रामानं जेवढे काही बाण सोडले जेवढे काही बाण मारावा त्या शरीराला लागल्या त्या ठिकाणावर रक्त निघून आलं रक्ताच्या शरीराला एक आराम होते असे तिथे सांगितले। कोट्यावरून लक्षावधी ऐरावण तयार झाले पुन्हा हातामध्ये तलवार घेतली पुन्हा गदा घेतली पुन्हा मुंगर पुन्हा मुसळ असं रामाला तो बाजूला लढा देव श्रीराम धनुर्बाण चौकट तितकियांचे छेदिले कंठ कंठ छेदिता उद्भट चालिले लोट रक्ताचे। लक्षावधी ऐरावणानं रामाला वेढा दिल्यावर विचार करा रामाचं सामर्थ्य काय असेल। रामानं धनुष्यापासून सोडणारे बाण किती आणि कसे सोडले असेल तेवढ्या लक्षामध्ये ऐरावणाचे ज्यावेळेस मुंडके उडाले आणि त्यांच्या शरीरामधून रक्त ज्यावेळेस वाहू लागलं त्याच्या 4 पट आणखी ऐरावण तयार झाले। तया रक्ताचे मागुती रूपे घडती नेणो किती गदा परिग मुसळ हाती घेऊनी धावती युद्धाची। अहो विचार करा असे कोट्यावधी ज्यावेळेस मुंडके जमिनीवर पाडले रामानं बाणानं तोडून खराय पण ज्यावेळेस त्याच्या शरीरामधून रक्त जमिनीवर पडू लागलं त्याच्या 10 पट पुन्हा ऐरावण निर्माण झाले आणि सगळ्यांना पुन्हा पहिल्याच्या पेक्षा ज्या रामाला वेढा देऊन मारायला विचार केला। धन्य तयांचे तपश्चरण धन्य शिवांचे वरदान प्रतापी रघुनंदन अनुप्रमाण ढळेना। अवधान काय सांगितलं धन्यता कुणाला दिली रामाला दिले का ऐरावणाला दिली? ऐरावणाला दिलेली आहे। काय म्हणाला सुरुवात केलं ग्रंथकर्त्यानं खरोखर धन्य म्हणजे कोण ऐरावण त्यानं काय तपश्चर्या केली असेल कशी तपश्चर्या केली असेल आणि कोणती तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि महादेवानं त्या ऐरावणावर प्रसन्न होऊन वर दिलेला होता। काय म्हणून वर दिला होता ऐरावणा तुझ्या शरीरामधून एक जर रक्ताचा थेंब खाली जमिनीवर पडला त्या थेंबापासून 10 ऐरावण तयार होतील तुला कोण मारेल कुणी सुद्धा मारणार नाही। ह्या वराच्या सामर्थ्यावर रामाच्या समोर तो लढाई करत होता। लावणीया अग्निबाण करुणी रक्ताचे शोषण त्यांचा घ्यावयासी प्राण अशक्य कोण श्रीरामा। आता एवढंही रामामध्ये सामर्थ्य किती होतं पुष्कळाचं सामर्थ्य होतं। रामानं आपल्या भाट्यामधून असं निर्वाणीचा एक बाण काढायचा होता पुणे निर्वाणीचा अग्निबाण काढायचा होता। अग्निबाण त्या सगळ्या ऐरावणावर सोडल्यावर काय राहणार होतं त्याचं रक्त जाणार होतं मांस जाणार होतं हाडं जाणार होतं सगळं जळून सगळं साफ होणार होतं ना पण रामानं बाण तुम्ही सोडला नाही। सहज संकल्पाची प्रौढी रची ब्रह्मांडाच्या कोडी घडोनी सवेची मोडी घडी विघडी संकल्पे। आता ऐकणार मनाच्या ठिकाणी विचार करते ना जे ऐकणारच बुद्धिवान आहे अर्ध चुकीचं ऐकणाऱ्याला काय समजणार नाही। एवढं रामामध्ये सामर्थ्य होतं किती होतं म्हणून सांगितलं ते कोठ्यामध्ये ऐरावण मारावं सोडून द्यावं की सगळं जग पापण्या घालण्याचं सामर्थ्य कोणामध्ये होतं रामामध्ये की लगेच 5 मिनिटामध्ये सगळं जग निर्माण करायचं सामर्थ्य कोणामध्ये होतं रामामध्ये होतं। मग एवढं सामर्थ्य असून रामाला त्याला एकदाच काय मारलं नाही असा सोडून इन्कार आहे ऐकणाऱ्याला पण त्याचं कारण आता आपण बघूया। तेथे बापुडे ही रावण मारावया नवल कोण परंतु शिवाचे वरदान रघुनंदन प्रतिपाळी। आता एवढं रामामध्ये सामर्थ्य होतं खरं आहे त्याचं कारण ह्या आपण ह्यावर सांगितलं ना रामाने ह्याला सगळं जाळून भस्म
विचारलं रामानं तो अग्निबाण सोडला नाही. शुद्ध ग्रंथाचा ग्रंथार्थ पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ हाची जाणावा भावार्थ त्याचे सामर्थ्य विशेष. आता नाथ महाराजांना आणखी काय सांगितलं त्या 2-3 ओळींचा अंदाज काय होता. एवढं रामानं काय केलं नाही, काम करायला लावलं नाही. त्या ओळीमध्ये काय सांगितलं, एक तर शंकरानं दिलेला वर ते आपण खोटा करायचं नाही. राम म्हणजे कसे सगळ्या वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, स्मृतीमध्ये सगळ्यामध्ये भरून उरलेले. पण रामाने एवढं का केलं नाही त्याचं कारण सविस्तर सांगू लागलं. लीला मात्रे अहि रावण मारावयासी अशक्य कोण परंतु भक्तांचे महिमान स्वयं आपण वाढवी. आता लीला आग्रही म्हणजे रामाला डोळ्याची पापणी खाली वर करेपर्यंत त्या ऐरावणाला जाळून टाकायचं रामामध्ये सामर्थ्य होतं म्हणून सांगितलेलं आहे. मग रामाने एवढं का केलं नाही की राम म्हणजे आपल्या भक्ताची लीला, भक्ताचा दान, भक्ताचं कौतुक या सगळ्या भानगडी अगोदर बघते आणि नंतर त्याला काय करायचं की त्याच्यामध्ये हातामध्ये आहे ना या नियमाप्रमाणे रामानं त्या ऐरावणाबरोबर लढाई करायला सुरुवात केली. अहि रावणाच्या वधानुवृत्ती देखून या अपार व्यक्ती आश्चर्य करुणी रघुपती काय चित्ती विचारी. अहो लढाई करत असताना शेवट राम लढाई करून आपल्या भाटामधून बाण काढून धनुष्याला सोडून शेवट छपून गेले आणि मनाच्या ठिकाणी विचार करू लागले आपण ह्याला मारावं कसं. त्यावेळेस पुढं काय होते ते तुमच्यावर उतारतो. बाण सोडिता धारती वैरी अधिकची वाढती परम अद्भुत वर्तिले किक्षिती काय या प्रती करावे. एवढे मोठे राम विचार करणं म्हणजे बरोबर आहे ना. रामानं मनाच्या ठिकाणी काय विचार केला, मी माझ्या धनुष्यापासून एक बाण सोडून 10 मारले. समजा 10 मेलेले जमिनीवर पडलेले दिसाले पण जीवन 50 त्या 50ला मारलं की 100 भागे, 100ला मारलं की 1000 भागे. त्यांच्याबरोबर लढाई करावी कशी, ह्यांना मारावं कसं असा मनाच्या ठिकाणी विचार करत असताना मारितान मरे हे कथन चिंता बला रघुनंदन उगाची राहिला आपण काय दारुण टाळता. अहो एवढे सामर्थ्यवान राम असो, विचार करा राक्षस रूपी हा वैरावत असो, शेवट लढाई करत असताना रामाला हताश केलं. रामानं लढाई करायची थांबवली आणि लहान तोंड करून विचार करायला इकडे तिकडे पाहायला सुरुवात केल्यावर श्रीरामेन सोडिता बाण युद्धा पेटले आई रावण गाय हणती अवघेदन श्री रघुनंदन टाळता. आता लढाई राम समोर वाटातून करत होते ना. त्यावेळेस रामानं लढाई करायची म्हणजे आपल्या हातानं धनुष्याला बाण लावायचे आणि बाण सोडायचे थांबवले. राम असे मोकळे उभा टाकले खरंय पण हे ऐरावण उभा टाकले का थांबले का नाही. रामावर शस्त्रास्त्र टाकायला सुरुवात केली. ऐसे देखुनी हनुमंत परम झाला चिंताक्रांत उपाय कीजे कोण येत रघुनाथ वाचवाया. अशी घनघोर ज्यावेळी लढाई चालू होते आणि लढाईमध्ये रामानं थोडं शांत ठिकाण इकडे तिकडे बघायला आणि लढाई करत असताना थांबलेलं कोणी बघितलं, हनुमंताने बघितलं. हनुमंताने मनाच्या ठिकाणी विचार केला, आता माझ्या रामाच्या समोर आलेलं संकट, त्या संकटाला काय करावं आणि संकट कसं निवारण करावं असा मनाच्या ठिकाणी विचार करू लागल्यावर येथे न चले रणपती येथे न चले प्रताप शक्ती करिता अधिक उद्भवती युक्ती कोणती करावी. अहो रामाच्या आणि ऐरावणाची लढाई चालू असताना हनुमंत ही सारखं लक्ष देऊन बघत होते. हनुमंताला लढाई कशी काय भानगड हे मनाच्या ठिकाणी जाणून घेतलं आणि हनुमंत म्हणायला सुरुवात केली, रामाने एवढीही लढाई केली पण काही फायदाच होईना. एक ऐरावण मारला की हजारो ऐरावण होऊ लागले. की आलेलं संकट आपण कसं निवारण करावं
त्या आपल्या मुलाकडे जाऊन आणि मुलाला काय विचारावे हा तुमचा मालक तुमच्या आईरावर काय केल्यावर मरण असं मनाच्या ठिकाणी हनुमंताला ठरवलं. ऐसे चिंतवनिया दान केले श्रीरामाचे स्मरण हनुमंते करुणी उड्डाण पुत्र सदन पावला. संकटामध्ये काहीतरी मार्ग काढावा हे मनाच्या ठिकाणी हनुमंताला ठरवलं. लगेच रामाचा उच्चार मुखाने राम जय राम श्रीराम हनुमंताला केला. लगेच उड्डाण मारले आणि मगर ध्वजाचं कुठे घर होतं त्याच्या घरी जाऊ. तेने नमस्कारिले ताता येणे सांगितले वृत्तांत मकरे पाचाळली माता समूळ वार्ता ते सांगे. अहो किती भानगड आहे विचार करा. हनुमंत गेले मगर ध्वजाच्या घरी. मगर ध्वजानं बाप आलेला बघितल्याबरोबर लगेच बाबाला नमस्कार केला. बाबाला म्हणजे हनुमंताला येण्याचं कारण सांगितलं. कारण त्यावेळी मगर ध्वजाची बुद्धी नव्हती. मगर ध्वजाला लगेच मगरीला म्हणजे आपल्या आईला बोलवून काय म्हणतो पुन्हा मगरी म्हणे प्रताप रुद्रा वचन ऐके गुण समुद्रा संकट पडिले श्रीरामचंद्रा त्या परिहारा सांगेन. अहो मगरी हुशार किती असेल. मगरीला काय म्हणाला सुरुवात केला हनुमंत म्हणजे तिला आपला पती मानला होता. तिला पहिल्या भाषेमध्ये सांगितलं हे प्रताप रुद्रा म्हणजे शंकराचा अवतार होता ना हनुमंताचा. हे प्रताप रुद्रा संकट कुणाला पडलं रामाला पडलं. निवारण कुणाला करायचं आपल्या सगळ्याला निवारण करायचं. त्याच्याबद्दल मी काय सांगते मग हनुमंताला ते आपण आता धर्म पत्नी आई रावणा तिचे निज नाम चंद्रसेना तुम्ही जाऊनी तिच्या सदना तियेसी जाना पुसावे. आता किती अवघड प्रश्न आहे. हनुमंताला मगरीने सांगितलं म्हणजे मालक हे संकट निवारण करण्याकरता एकच उपाय एकच पर्याय आहे तुमचा. आई रामाची जी धर्मपत्नी भाग्यते त्याची असं सोडून द्या. आपल्याला सांगायचं नाही. तिचं नाव चंद्रसेना आहे. तुम्ही चंद्रसेनेच्या घरी जा आणि तुझी भेट द्या. तिने काय सांगते त्या नियमाप्रमाणे ऐकून ती संकट निवारण करा. पतिव्रता ते सत्यवचनी परम साध्वी तपस्विनी तियेसी पुसता तत्क्षणी तुझ लागोनी सांगेन. आता मगरीने काय सांगितलं हनुमंताला हे मालक की चंद्रसेना आहे ना कोण घ्या ऐरावणाची पत्नी. पत्नी म्हणजे साधी पत्नी नाही पतिव्रता आहे. पतिव्रता तिच्यामध्ये सामर्थ्य आहे. तशी ती वागण्याकरता सुद्धा आहे. तिच्या मुखामधून काय शब्द निघतो तिने काय सांगते त्याच नियमाप्रमाणे ऐकून केलं तरी समोरचे विघ्न जाईल जाणार नाही. कैसे सांगेल भ्रतार मरण आरती आशंका घेईल मन तरी ते विषयी निरूपण सावधान अवधारा. अहो हनुमंताने ज्यावेळेस शब्द ऐकले मगरीच्या मुखामधून निघालेले त्यावेळेस आपल्यासारखा मी विचार करेल. समजा आपल्याला एखादा माणूस सोडून आहे की मरतला किंवा आपल्याला ऐकतला एखाद्याला सांगितलं जा त्याच्या बायकोला विचार. त्याच्या बायकोला विचारा गेल्यावर बायको खरं सांगायचं. तसं हनुमंताने मनाच्या ठिकाणी विचार केला. त्यावेळेस मगरीने सांगितलं तुम्ही विचार करू नका. तिने सरळ गेल्यावर आपल्या पतीचं मरण सांगत त्याचं कारण काय तुम्ही अगोदर सांगा. आता तुझ्या जवळ ठीक आहे. नागपासी श्री रघुनाथा बांधणी आणि ताराज सदना तेथे आली चंद्रसेना मनमोहना देखिले. आता मगरीने आदर डोळ्यापासून सांगायला सुरुवात केली म्हणून आपलं सगळं ऐकायला मिळालं. हनुमंत ज्यावेळेस मैरामानं रामाला बांधलं आणि गावामधून मिरवणूक काढली. मिरवणूक काढत कुठं देवीच्या मंदिरासमोर नेलं. त्यावेळेस सगळ्या गावानं रामाला बघितलं. त्याच्यामध्ये चंद्रसेनेला सुद्धा रामाला बघितलं खरं बाकीच्याला बघितलं सोडून दिलं. पण चंद्रसेनेने रामाला बघितल्यावर तिने रामाला आपल्या हृदयाच्या ठिकाणी साठवून घेतलेलं आहे. साठवून त्याच्याकरता जाऊन विचार तुला खरं सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाही. सुंदर देखुनी रघुपती चंद्रसेनेची मनोवृत्ती श्रीरामे वेदिली निश्चिती ऐसा पती
काय विचार केला? एवढा राम दिसण्याकरता सुंदर आणि रूपवान आहे, असा जर मला पती असता तर, बरोबर आहे, असा जर मला पती असता तर एवढा तुम्ही मनाच्या ठिकाणी विचार केला आणि मनाच्या ठिकाणी तुम्ही गाठ बांधून ठेवलेली आहे, त्याच्याकरता तुम्ही तुझी भेट घ्या बरोबर. श्रीरामी गुंतले तन मन, नाठवेची प्रपंच स्फुरण, कांत भावा रघुनंदन, ऐसे जाण वांछित. मगरीला शेवटचा पर्याय सांगून टाकला म्हणजे मला, ज्या दिवशी रामाला सुभद्रेला चंद्रसेनेला बघितलं, सुभद्रेला चंद्रसेनेला बघितलं, असा काय झालं म्हटलं का थोडी पलटी. चंद्रसेनेला ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस तिला आपल्या हृदयाच्या ठिकाणी रामाला साठवून घेतलं. तिला रामाच्या रूपाशिवाय बाकी काही दिसत नाही, अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही, झोप येत नाही, फक्त तिची आठवण रामाशिवाय बाकी दुसरीकडे नाही. मी अनुचरी तिची जाण, तेथे माझे गमनागमन, तिचे रजत कळले पूर्ण, तैपासून मग लागी. आता मगरीला माहित कसं की असे हुशार म्हणते ऐकणार, पण तिला सांगून टाकलं म्हणजे मला या दिवशी रामाचे आणि चंद्रसेनेची भेट झाली, त्या दिवसापासून मी तुझा होतो चंद्रसेनेकडे होते. म्हणून चंद्रसेनेच्या मनाची अवस्था काय, तिच्या मनामध्ये काय भानगड मी सगळी जाणून घेतली, म्हणून तुला सर्व सर्व सांगाल, तुम्ही जाऊन तुझी भेट घ्या. श्रीरामी गुंतली वासना, त्या लागी सांगेल कांच मरण, एतद विषयी अनुमान, पवन नंदना न करावे. आता हनुमंताला सविस्तर मगरीने शेवट सांगितलं, त्या दिवसापासून ह्या चंद्रसेनेची वासना रामाबद्दल घडलेली आहे, तिचं मन रामावर बसलेलं आहे. राम पटी व्हावा म्हणून तुम्ही स्वतःच्या नवऱ्याचं मरण सांगणार. ते कुणाच्या मनाला खात्री होती? मगरीच्या मनाला खात्री होती, म्हणून मगरीनं हनुमंताला सगळं सांगून टाकलं. ऐसे ऐकून या वचन, हनुमान उल्हासला पूर्ण, म्हणे कृपाळू रघुनंदन, मद लागून तुष्टला. मगरीच्या मुखामध्ये निघालेले शब्द एवढे सविस्तर हनुमंताला ऐकल्यावर हनुमंताला वाटलं हे बरोबर आहे, म्हणजे खोटं नाही, खोटं नाही. तर आपण मगरीने सांगितलेल्या नियमाप्रमाणे चंद्रसेनेची भेट घ्यावी आणि पुढे आपण कामाला लागावं. स्मरणी श्रीराम पायासी, तेथुनी उडाला वेगेसी, आला चंद्रसेने पासी, देखोनी कियेसी ध्यानस्थ. एवढे शब्द ऐकले, मनाच्या ठिकाणी रामाचं नाम स्मरण केलं, म्हणजे रामाच्या नामाची आठवण हनुमंताने केली. पटकन तिथून उड्डाण केली, लगेच वेळ लावला नाही. कुठून गेला? चंद्रसेनेच्या महालामध्ये गेले. चंद्रसेनेकडे बघितल्या, चंद्रसेना डोळे झाकून ध्यानस्थ बसलेले हनुमंतानं आपल्या डोळ्यात पाहिल्यावर जैसा श्रीराम देखिला नयनी, तैसा विफला अंत्यकरणी, तेने ध्यासे श्रीराम ध्यानी, ब्रह्म करणी तटस्थ. हनुमंतानं चंद्रसेनेकडे बघितल्यावर मगरीने सांगितलेल्या शब्दाचे हनुमंताला आठवण झाले. हनुमंतानं ज्यावेळेस बालकाने ध्यान करून बघायला सुरुवात केल्यावर त्याची अवस्था काय दिसली? चंद्रसेनेच्या मनामध्ये रामच, दृष्टीने बघण्याकरता रामच, बाकीचं काही सुद्धा त्याच्या मनामध्ये आठवत नव्हतं, फक्त रामच आठवत होता. असं रामाचे चिंतन करत बसलेले हनुमंताला पाहिल्यावर डोळा सुंदर घन सावळा, कासे कशिला सोनसडा, अपाद वैजंती माळा, कटी मेखळा शोभत. चंद्रसेना ही पतिव्रता होते, पण रामावर किती भक्ती होती विचार करा. आता आपण एवढं देवदेव करत जातो, देवदेव करतो, उपवास करतो, भांडणे सगळ्याच करतो, पण पोटात भूक लागल्यावर सगळं सोडून देतो, रटावून देवतो. देव गेला तिकडे भांगडे गेल्या. पण चंद्रसेनेने काय केलं म्हणून सांगितलं, अन्न सोडलं, पाणी सोडलं, झोप सोडली आणि रामाला आपल्या अंतकरणामध्ये साठवून सावली अशी सुंदर मूर्ती त्याला हृदयामध्ये बाळून टाकले. मुकुट कुंडले शोभायमान, श्याम सुंदर राजवनयन, सदन सर्वानंद
जगाचे सुंदर आणि रूपवान कोण आहे? मदन आहे. माझ्या या रामावर तुम्ही मदन जर ओवाळून टाकले तरी रामाचं जवळ वळलेलं नाही. आणि अशा रामाला मी वरून घेतल्याशिवाय म्हणजे वरून घेतल्याशिवाय किंवा प्रसन्न करून घेतल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्याशिवाय पार्वतीच्या मनामध्ये दुसरं नव्हतं.